नांदगावकर या मुलांनी आज जो घाट घातलेला आहे या ठिकाणी, तो त्यांचा उद्देश त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेतून आपल्याला दिलेला आहे की नवयुवकांना व्यासपीठ मिळावं, त्यांच्या रचना लोकांनी ऐकाव्या किंवा त्यांच्या रचनेत अजून सुधारणा व्हावी. कारण स्वतःच सादर करत असतात तुरंत पुढे होत राहते आणि म्हणूनच या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. या निमित्ताने आपण इतरांच्याही कविता ऐकत असतो, काही गेळी असतात, काही गजल असतात, वेगवेगळे कवितेचे वाद असतात, काही लोककथेचे वाद असतात. या सर्वांचा आपल्या कानावरती पडसाद उमटत असतात आणि त्यातून कवी हळूहळू घडत असतात. अचानक कोणी प्रतिभावंत होत नाही. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की जन्मजात प्रतिभावंत आहे, जन्मजात बाळ करून मिळालेला आहे, पण तरी सुद्धा मी शिदुरीतून त्याला जावं लागतं. त्याच्याजवळ शिदुरी तयार झाल्याशिवाय तो परिपक्व होत नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणूनच गेल्या 8 वर्षांपासून या नाशिक शहरामध्ये आपण कविवर्य नारायण सुर्वेकर कट्टा सुरू केलेला आहे. तो याचसाठी की नवोदितांनी, प्रस्थापितांनी, दिग्गजांनी, समर्थांनी सगळ्यांनी या ठिकाणी यावं, काहींचं मार्गदर्शन होईल, काहींना मार्गदर्शन होईल, या दोन्ही गोष्टींचा इथे वेळ होईल आणि त्या अनुषंगाने आपण ही वाटचाल करत आहोत. आणि त्याच पद्धतीनं सुशील कुमार शिंदे पुढे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा त्याचा विचार आहे. परंतु त्याला एक मला सांगायचं आहे, कारण तो सध्या पेशंट आहे. आपण सगळ्यांनी आल्या ऐकलं नाही की तो दवाखान्यात गेला, तो दवाखान्यात न्यूरोसर्जनकडे गेलेला होता, संजय वराडेकरांकडे. आणि अशाही परिस्थितीत हा धडपडणाऱ्या पोऱ्या, ध्येय वेळा पोऱ्या काहीतरी उर्मी बाळगून लांबून लांबून लोकांना बोलवून पुणे, बदलापूर, नागपूर, बुलढाणा, नांदगाव, मनमाड आहे त्याच्या जिद्दीला सलाम आहे. त्या नाशिकमध्ये आम्हाला लोक जमा झाले आणि त्याने तेही कुणाकडे कसलीही अपेक्षा न करतात, कुणाकडे कसलंही बर्डन न देतात त्याचा हा आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा खरोखर निस्वार्थ आणि निष्ठुरी असं मला वाटतं. या पोरांना मी खूप खूप आशीर्वाद देईन. शुभेच्छा तर आपल्या सगळ्यांच्या त्याच्या पाठीशी राहतीलच, परंतु या निमित्ताने मी या दोघांनाही आशीर्वाद देतो. आणि त्याचबरोबर आज सकाळीच मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळी केवळ अर्ध्या तासामध्ये उद्घाटन सत्र संपलं. त्याचा टायमिंग तर 30 तास होता, ते आपण अर्ध्या तासात संपवलेलं आहे. आणि त्या दरम्यान एक चांगली कलाकृती आई तुझी सावली या पुस्तकाचं, या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. मी त्या माऊलीला बरोबर शुभेच्छा देतो. माऊली म्हणजे नयना देशमुख आपल्या भावना आईविषयीची तळमळ आईची तिच्याविषयीची असलेली जी उत्कट भावना आहे ती यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात प्राण आहे, सहवास आहे, प्रसिद्धी आहे, स्वप्न आहे, अशा बऱ्याच याने खरे पकडून या पुस्तकाची रचना केलेली आहे. मी नैनाताईंना विनंती करेल की त्यांनी हे पुस्तक जे उपस्थित आहे सर्वांना उपलब्ध करून द्यावं. आज आणलेलं नाही आहे, तर त्यानंतर पाठवतील असं म्हणताय. या ठिकाणी जवळपास 45 जणांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. आणि विजयच्या जर 2-4 एकत्र केल्या तर त्या 50 पर्यंत जातील. म्हणजे जवळ 50 कवितांचा संच आपल्याला पंच मिळालेला आहे प्रत्येकाला. डोक्यामध्ये तो आपण घेतलेला आहे आणि तो